नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मी राजमा. तर राजमा या पद्धतीने करून पहा, एकदा मी करते त्या पद्धतीने करून पहा. अगदी कोणाला आवडत नसन तरी पण ते आवडीने व्यवस्थित खातील अशा पद्धतीने जर केलं तर. वेगळी पद्धत आहे, जरा तुम्ही करत असणार आहेत त्याच्यापासून जराशी वेगळी, पण खरंच जबरदस्त होणार आहे हा राजमा. तर नक्कीच पहा. मी हे राजमा 4 घंटे भिजत घातला होता आणि नंतर असा ठेवलेला आहे बा. सुक्का राजमा आहे म्हणून भिजत घातलेला आहे. आता मी राजमा बाजूला ठेवते आणि त्याला मसाला काढते. तर इथे घेतलेले आहेत 2 कांदे, मी छोटे 2 कांदे घेतलेले आहेत पहा. आणि त्याला मी मसाल्यासाठी हे सगळं वापरलेले आहे. पण काय मसाला घालणार आहे पहा, अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसाच होणार आहे. तुम्ही नक्कीच पहा कशा पद्धतीने करते. तर कांदा टाकल्यावर त्याचं थोडंसं तेल टाकायचं, चमचाभर, छोटा चमचा, आपला पोहे खायचा चमचा आहे ना तेवढाच टाकायचा तेल. आणि छान असा तांबूस रंग येतपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आणि 1 इंच आलं मी साल काढून घेतलेला आहे आल्याचा, आणि त्याचे तुकडे करून घेते थोडे. आलं पण घातल्यावर आल्याने स्वाद छान येतो त्याला, म्हणून आलं असलं तर तुमच्याकडे जरूर घाला. लसणाची 1 कांदा मी सोडला होता तो टाकलेला आहे, तो पण भाजून घ्यायचा. त्याच्याबरोबर कांदा छान ट्रान्सफर होऊन थोडासा लालसर झाला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आपल्याला कांदा. गॅस स्लो ठेवलेला आहे, फास्ट नाही जास्त, का की कांदा आपला जास्त करपला नाही पाहिजे. एकदमच मिडियम गॅसवरच कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. असा थोडासा लालसर झाला का मग जरा हे करायचं. आता थोडासा लालसर झालेला आहे. आता आणखीन त्याच्यात जिन्नस घालायच्यात आपल्याला. हे बघा, ट्रान्सपोर्टचं पण झालेलं आहे, लालसर पण झालेलं आहे. मग आपल्याला आता थोडंसं हलवायचं अजून, आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला आणखीन जिन्नस घालायच्यात. तर काय घालायचे पहा जरा. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मैत्रिणी, नवीन व्हिडिओ मी दाखवत राहते. आणि राजम्यासाठी मसाला दाखवणार आहे, तो पण पहा. हा मसाला सगळा माझ्याकडे आहे, तुम्हाला घ्यायचा असला तर जरूर स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घेऊ शकता. तर अशा तऱ्हेने पहा बरं. आता मी खोबरं थोडंसं एक वाटीच्या अर्धापासून बी कमी, म्हणजे पाव वाटी असं खोबरं किसलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तो पण छान करपून घ्यायचं आहे खोबरं पण. आपला मसाला चांगला झाला तर आपली भाजी चांगली होती, ते लक्ष ठेवायचं. मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे खरपूस, तरच आपली कुठलाही जिन्नस चांगली होती, म्हणून त्याच्यावर लक्ष द्यायचं. इकडे तिकडे न पाहता व्यवस्थित भाजायचा तो मसाला, नंतरच आपल्याला पुढचं प्रोसेस करायचे. तर हा बघा छान भाजला आहे मी, रंग तांबूस आलेला आहे, खरपूस सुगंध सुटलेला आहे त्याचा. आणि असं जरा का असला ना असा अखंड, तर थोडासा फोडून काढायचा त्याला, असं सुट्टा करायचा, तर मग छान भाजला जातो आपला कांदा. तर हा बऱ्यापैकी आता झालेला आहे कांदा. थोडंसं हलवते अजून आणि बंद करून टाकते. मग थंड झाल्यावरच वाटून घ्यायचं आपल्याला, असा नाही वाटायचा, थंड झाल्यावरच वाटायचा, गरम वाटायचा नाही कधी. तर ही बाजूला करते. आणि हा आता थंड झालेला आहे आपला. आता मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते मसाला. पहिला मसाला बनवून घ्यायचा नंतर, आणि ह्याला वेळ लागणार नाही, का की हा फटाफट होतो. हा राजमा आपला फटाफट होताना हा भातावर खाऊ शकतो तुम्ही, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतो तुम्ही. एवढं फुलके असो किंवा ब्रेड असो, काही असो, कशाबरोबर चालतो. जराशी कोथिंबीर टाकायची वाटताना थोडीशी, नंतर पण घालायची आपल्याला. पण पाहूया आता, पहा तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यात पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं. आता हे झाकण लावते आणि मी लगेच गॅसवर कुकर चढवते. आता कुकरमध्ये करणार आहे मी, का की ह्याला 2-3 शिट्ट्या घेतल्या का लगेच होणार आपल्याला, म्हणून कुकरमध्ये लावायचा. असा जर ठेवला तर भरपूर वेळ लागणार, आपला गॅस पण वाया जाणार आणि होणार पण नाही पटकन. म्हणून मग कुकरमध्ये आपण करणार आहोत. कुकरमध्ये जास्तीत जास्त 2 शिट्ट्या घेतल्या तरी पुरेसे होतात आणि लगेच होतं. 2 शिट्ट्या घ्यायला वेळ लागत नाही आपल्याला. आता इथे मी कुकरमध्ये टाकलेले आहे मोहरी आणि जिरं, 1 चमचा टाकलेला आहे. वरून तेल सोडते. आता आपल्याला छोटी पळी आहे माझ्याकडे, म्हणून 2 पळ्या तेल सोडणार आहे मी, छोट्या.
तुमच्या आवडीवर तुम्ही तेल सोडा कमी घालू शकता किंवा जास्त बी घालायचे तर जास्त घालू शकता. तर मी येथे 7-8 माणसांचं करणार आहे म्हणून एवढं घातलेलं आहे. 2 पळ्या छोट्या छोट्या घातलेल्या आहेत. कोथिंबीर टाकायची. जिरं मोहरी वाजल्यानंतर, तडतडल्यानंतर, फुलल्यानंतर टाकायचं. हे बघा. आणि मसाले दाखवते तुम्हाला कुठला मसाला घेणार आहे, काय करणार आहे. याला अगदी जबरदस्त होतो हा सार, एकदम छान. करत असणार आहे तुम्ही. प्रत्येक वेळेस आपण करतो तर करण्याची पद्धत वेगळीवेगळी असते. तुमची माझी वेगळीच असते. आता इथे मालवणी मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा, हळद घेतलेली आहे. आणि हा मालवणी मसाला त्याच्यात मी माझा घरचाच असल्यामुळं एवढा घातलेला आहे. रंग खूप छान येतो ह्यानी मसाल्यानी. आणि हा मसाला तुम्ही कशाला पण वापरू शकता. म्हणजे तुम्ही मटण केलं, चिकन केलं किंवा असे सांबार बनवले कुठलेही, खूप छान होतं ते. तर मी टाकलेला आहे मसाला आणि लगेचच तेल, मसाला टाकल्या वरून टाकायचं नाही तर मसाला करपून जातो तेल गरम असल्यामुळं आपलं. म्हणून लगेच मसाला, एका हातात मसाला आणि एका हातात दुसरं काय टाकायचं ते टाकू शकता तुम्ही, का की लगेच टाकायला लागतं, नाही तर लगेच मसाला करपतो. तर हे छान हलवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थिशीर. आता आपल्याला पाणी किती हवी तेवढं टाकायचे. तर तुम्हाला जर घट्ट एकदम असं ग्रेव्हीसारखं एकदम करायचं असलं तर कमी पाणी टाका. आणि तुम्हाला भातावर पण पाहिजे असलं, भाकरीबरोबर चपातीबरोबर पण पाहिजे असलं, थोडं पातळ करायचं. ही राजम्याची सांबार जेवढं पातळ करन तेवढं छान लागतं. म्हणून तुम्ही पातळ केली तर छानच होतं. तर तुमच्या अंदाजावर आहे, तुम्हाला घट्ट आवडतं का पातळ त्याच्यावर आहे. अशा पद्धतीने करू शकता. रंग पहा एवढा आलेला आहे, तरी पण अजून रंग चढत चालेल त्याचा. आता तुम्ही पाहत राहा. जेवढं ते मंद होईल ना तेवढा रंग आहे बघा, चढत चाललेला आहे रंग. एवढी तरीदार होतं या मसाल्यामुळं. म्हणून तुम्हाला कुठला मसाला घालायचा नक्कीच पहा तुम्ही. राजम्याचाच मसाला म्हटलं तरी चालेल. आहे की कुठलाही आमटी करा, सांबार करा, कुठलाही करा, त्याच्यावर हा मसाला चालू शकतो. वरून कोथिंबीर सोडलेली आहे. आता आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार. अंदाजे मीठ टाकायचे. तुमच्या चवीला किती, कोणाला आळणी लागतं, कोणाला खारट लागतं, तर तुमच्या अंदाजावर तुम्ही मीठ टाकू शकता. आता ह्याला जराशी ढवळून घेते मस्त. आणि ह्याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे. जास्त करायचं नाही शिट्ट्या, का की आपण भिजवलेलं आहे त्याला. आणि सुकलेला राजमा आहेत म्हणून भिजवलेला आहे. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर ह्या 2 शिट्ट्या माझ्या होतच आलेल्या आहे, झालेल्याच आहे 2 शिट्ट्या. आता मी कुकर खोलून दाखवणार आहे तुम्हाला आणि प्लेटमध्ये पण भरून दाखवणार आहे. हे बघा किती तरीदार झालेलं आहे ना, मस्त वावर शिजलेलं आहे सर्व. आणि एकदम मस्त ग्रेव्ही बनलेली आहे त्याची, आमटी म्हटलं तरी चालेल. तर काढून पण दाखवते तुम्हाला. राजमा छान कलर आलेला आहे राजम्याला आणि छान फुगलेला आहे, शिजलाय पण मस्त. हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होत जातं. हा राजम्याची ही ग्रेव्ही आहे ना, ही जरा थंड झाली का मग आणखीन त्याची घट्टपणा येतो, त्याला ग्रेव्ही बनते एकदम घट्ट. म्हणून जास्त घट्ट करायचं नाही, पहिलंच पातळच ठेवायचं. हे पहा रंगही छान आलेला आहे आणि प्लेट छान दिसते. पहा बरं किती सुरेख दिसते का नाही. पहा आपला राजमा झालेला आहे. पुढे तुम्हाला आता माझा मसाला मी कशी बनवते ते दाखवणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे पुढचा, तर नक्कीच पहा तुम्ही कशा पद्धतीने मसाला बनवते आणि काय 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 घातलेलं आहे मसाल्यात ते तुम्हाला सर्व दिसेल. हे पहा मी मसाले अशा पद्धतीने करते, गावाकडे करते मसाले. आणि ह्या 2-3 कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे तिखटवाल्या, कमी तिखटवाल्या, अशा सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. गरम मसाले 19-20 गरम मसाले आहेत माझ्याकडे, ते वापरलेले आहेत. कस्तुरी मेथीपासून सर्व मसाले वापरलेले आणि ते पण हाय क्वालिटीचे मसाले आहेत. आणि दुसरी गोष्ट,
ह्या काही काही वस्तू आहेत ना, हे म्हणजे बिना केमिकलच्या आहेत. बिलकुल ऑर्गॅनिक म्हणतात ना तशा आहेत. म्हणजे मिरच्या झालं, सफेद तीळ झालं, धणे झालं, हळद झाली, हे सर्व ऑर्गॅनिक आहेत. आणि दुसरे मग गरम मसाले काय आपल्याकडे सगळीकडे पिकत नाहीत ना, म्हणून हे मी विकत घेतलेले आहेत. ते पण हाय क्वालिटीचे आहेत. खूप छान मसाले आहेत. बरेच क्वालिटी आहे मसाल्यांची. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पहा वरती, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी हे दुसरी गोष्ट, मसाले मी डंकात कुटते, दळत नाही. हे बघा, जायफळ हिंगापासून सर्व काही वापरलेलं आहे. आणि तेलात भाजून चांगल्या देठं बिठं काढून मी कुटून घेतलेले आहेत. आणि ह्या चुलीवर भाजल्यामुळं सुगंध फार सुटलेला आहे मसाल्यांनी. बघा, भरपूर ऑर्डर येतात. तुम्हाला घ्यायचे असले तर घेऊ शकता. मसाले घ्या, पण तर मसाला घ्यायचा तर घ्या तुम्हाला. पण माझी राजम्याची ग्रेव्ही कशी झाली ते मी कमेंट सांगा.